गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। जमीन गैरव्यवहाराची चौकशी करून वास्तव समाजासमोर ठेवलं पाहिजे, पण हा विषय फारच गंभीर स्वरूपाचा आहे। पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात पहिल्यांदाच शरद पवारांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांवर जमीन गैरव्यवहारात गुन्हा का दाखल केला नाही हे फक्त मुख्यमंत्री फडणवीसच सांगू शकतील। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याच्या प्रश्नावर शरद पवारांची प्रतिक्रिया। एफआयआर न कळणारी लोक पार्थ पवारांवर आरोप करत आहेत। जबाबदार सर्वांवर गुन्हा दाखल केलाय। समितीच्या अहवालात जे दोषी येतील त्यांच्यावर कारवाई करू, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। मत चोरल्यानंतर आता जमिनीही चोरायला लागले। पार्थ पवारांच्या पुणे जमीन व्यवहार प्रकरणी उद्धव ठाकरेंची टीका। तर प्रकरणं समोर येतात, कारवाईची मागणी होते, पण काही होत नाही। पार्थ पवारांवर कारवाई होत नसल्यानं ठाकरेंची टीका। सुप्रिया सुळेंनी मांडलेली भूमिका वैयक्तिक असू शकते, पण कुटुंब आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात सुप्रिया सुळेंनी घेतलेल्या सौम्य भूमिकेवर शरद पवारांचं उत्तर। फरार शीतल तेजवानी परदेशात असल्याची शक्यता। शीतल तेजवानीवर 2 गुन्हे दाखल। पुण्यातील पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी चर्चेत। कोरेगाव पार्कमधील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीचा अर्ज। दंडासह मुद्रांक शुल्काचे 42 कोटी भरा, मगच व्यवहार रद्द होणार, महसूल विभागाकडून स्पष्ट। पार्थ पवार चुकले, कारवाई झाली पाहिजे। चोरी करून झाल्यानंतर चोरी झालीच नाही असं म्हणणं चुकीचं। पार्थ पवार जमीन प्रकरण आणि जैन बोर्डिंग प्रकरण सारखंच ईडीमार्फत चौकशी व्हावी, रवींद्र धंगेकर यांची मागणी। वडिलांची पावर मुलगा वापरतोच, जमिनीचा व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, कडक कारवाई झाली पाहिजे, रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। तर अजित पवारांचं पक्षातही ऐकलं जात नाही आणि घरातही धंगेकरांचा टोला। मुलं संज्ञा नसली तरी आज्ञाधारक असावी, अजित पवारांच्या पार्थ पवारांवरील वक्तव्यावर नारायण राणेंचा टोला। चौकशी समिती नेमली, अहवाल आल्यावर पुढे कारवाई होईल। महसूल खात्यात गडबड वाटली तर तक्रार करा। पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। लाडक्या पोपटाची वाचा गेली, मंत्री संजय शिरसाट यांनी रोहित पवारांना डिवचलं। पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन प्रकरणानंतर शिरसाट यांचं ट्विट। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी एसआयटी स्थापन, एसआयटीत 8 अधिकाऱ्यांचा समावेश। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन। अजित पवार म्हणतात व्यवहार झाला नाही, व्यवहार झालाच नाही तर मग रद्द करण्याची वेळ कशी आली, अंबादास दानवे यांचा सवाल। तर अजित पवारांचं वक्तव्य म्हणजे जोक ऑफ द डे, दानवेंची अजित पवारांवर टीका। अजित पवारांनीच अनेक विषयांची कबुली दिली आहे, नजराणाच 250 कोटींचा भरावा लागला असता, विजय कुंभार यांचं वक्तव्य। कुणी राज्याचा पैसा बुडवला तरीही अर्थमंत्री शांत, विजय कुंभार यांची अजित पवारांवर टीका। मीरा भाईंदरमध्ये सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत लाटली, विजय वडेट्टीवार यांचा सरनाईक यांच्यावर आरोप। आज सविस्तर माहिती देणार विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। वडेट्टीवारांनी आरोप करताना कागदोपत्री पुरावा द्यावा, केवळ आरोप करून प्रसिद्धी करणं योग्य नाही, वडेट्टीवारांच्या आरोपांवर प्रताप सरनाईक यांचं उत्तर। वडेट्टीवार फक्त मीडियात बोलतात, त्यांनी तक्रार दिली तर त्याबाबतही चौकशी करू। सरनाईकांचे जमीन व्यवहार केल्याचा वडेट्टीवारांनी आरोप केल्यानंतर बावनकुळेंचे संकेत। दहिसर टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक, 13 तारखेपर्यंत शिफ्ट न झाल्यास पूर्ण टोलनाका उघडणार। सरनाईक यांचा इशारा, टोलनाक्याचा ठेकेदार जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचाही आरोप। घोडबंदर वर्सोवा पुलाजवळ वसईच्या हद्दीत दहिसर टोलनाका हलवण्याचं काम सुरू। मुंबईचा टोलनाका परिसरात नको, स्थानिकांकडून मंत्री प्रताप सरनाईक यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। सरनाईकांविरोधात घोषणाबाजी करत काही काळ पश्चिम द्रुतगती महामार्ग रोखला। मनसेबाबत काँग्रेसनं टोकाची फार भूमिका घेऊ नये, मनसे संदर्भात मवियानं एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा। आगामी निवडणुकांसंदर्भात मवियातील मनसेच्या आघाडीवर शरद पवारांची टिप्पणी। उद्धव ठाकरेंसोबत आम्ही आयुष्यभर असणार, आम्हाला आमिष दाखवलं जातं पण आम्ही कुठेही जाणार नाही, उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावेळी खासदार संजय जाधव यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा राजीनामा। जिल्हाध्यक्ष सुनील माने अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप हमखास चोरी करण्याच्या मूडमध्ये,
त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर मतदार याद्या लागत नाही. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप. तर ग्रामपंचायतीत मतदार याद्या लावल्या पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी. धनंजय मुंडेंनी आता नार्को टेस्टला सामोरं गेलंच पाहिजे. आरोपींना बळ देणारे कोण, सखोल तपास करा. संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंना नाव न घेता टोला. मनोज जरांगेंच्या भेटीनंतर संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया. मला बदनाम करण्यासाठी धनंजय मुंडेंचं वक्तव्य. आमच्यात संभ्रम निर्माण करण्यासाठी धनंजय मुंडेंनी काल वक्तव्य केलं. धनंजय मुंडेंच्या आरोपांवर गंगाधर काळकुटे यांचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडेंसोबत आरोपी कांचनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पत्रकार परिषदेत कांचनचं नाव, धनंजय मुंडे आणि कांचनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. मात्र चूक लक्षात येताच राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सारवासारव. विखे पाटील साखर सम्राट ते आत्ताच का असं बोलायला लागले की चुकून शब्द गेलाय हे तपासावं लागेल. धंगेकरांची प्रतिक्रिया. तर शेतकऱ्यांना सरकारनं जगवायलाच हवं, धंगेकरांचं वक्तव्य. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता. यावेळी कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांवर पुन्हा कर्ज होऊ नये यासाठी विखे यांचं वक्तव्य होतं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या दोन वेगळ्या टोळ्या. रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप. तर गुन्हेगार चंद्रकांत पाटील यांच्या मिरवणुकीत नाचतात, माझ्याकडे व्हिडिओ आहे, धंगेकर यांचा मोठा दावा. रुपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून शिस्तभंगाची नोटीस. 7 दिवसात उत्तर द्या, नोटीशीत उल्लेख. रुपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर टीका केल्याप्रकरणी नोटीस. 7 दिवस हा अत्यंत कमी वेळ. पीडितेचं चारित्र्य हनन करणाऱ्यांविषयी काय खुलासा द्यावा, ठोंबरे पाटील यांचा सवाल. पक्षाच्या शिस्तभंगाच्या नोटिशीनंतर ठोंबरे पाटील अजित पवारांच्या भेटीला. चाकणकरांविषयी केलेल्या वक्तव्याचा पक्षानं मागितला खुलासा. 7 दिवसात उत्तर द्या, पक्षाच्या शिस्तभंगाच्या नोटिशीत उल्लेख. रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती. रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील दोघेही सामाजिक काम करतात. दोघींचा वाद अजित पवारांनी सोडवला पाहिजे. रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. तर दोघींना सूचना देऊन विषय संपवला पाहिजे, धंगेकरांचा सल्ला. पुण्यात रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बहिणीवर मारहाणीचा आरोप. मारहाणीचा आरोप करणारी महिला माधवी खंडाळकर राष्ट्रवादी कार्यालयात अजित पवारांच्या भेटीला. उद्धव ठाकरेंचा परभणी दौरा. मानवत तालुक्यातील ताडबोर गावात पाहणी करत उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांशी संवाद. मोदी निवडणुकीच्या तोंडावर एखादं पॅकेज जाहीर करून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसतील, ठाकरेंचा हल्लाबोल. तो शेतकरी सरकारला जाब विचारणार की नाही, सरकारचा गळा दाबत नाही तोवर तुमच्याकडे लक्ष दिलं जाणार नाही, ठाकरेंचं शेतकऱ्यांना उद्देशून वक्तव्य. मनपा निवडणुकीसाठी कामाला लागण्याच्या अजित पवारांच्या सूचना. पुण्यात झालेल्या बैठकीत अजित पवारांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना. उमेदवारीची काळजी करू नका, पक्ष घराघरात पोहोचवा, निवडणुकीसाठी सज्ज रहा, अजित पवारांच्या सूचना. दहिसर टोल नाक्याच्या मुद्द्यावरून मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक. 13 तारखेपर्यंत शिफ्ट न झाल्यास पूर्ण टोलनाका उघडणार. सरनाईक यांचा इशारा. टोलनाक्याचा ठेकेदार जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप. राजन पाटील आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटील यांनी एका महिलेला 50 लाख रुपयांची ऑफर दिली. मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांचा उमेश पाटील आणि आमदार राजू खरे यांच्यावर गंभीर आरोप. नगर परिषद निवडणुकांसाठी 12 आणि 13 तारखेला उमेदवारी जाहीर करू, वडेट्टीवार यांची माहिती. तर नगर परिषद उमेदवारीसाठीची नावं निश्चित. नगराध्यक्षपदासाठीची चर्चा सुरू. नगर परिषद निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून सविस्तर बैठका. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युतीबाबत नितेश राणेंनी अजूनही विचार करावा. युतीसाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घ्यावा. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. राजन तेली टेम्पररी आले, त्यांना अजून परमनंट व्हायचंय. शिंदेंच्या भेटीनंतर निर्णय होईल. कणकवलीत शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या चर्चांवर नारायण राणेंची प्रतिक्रिया. तर शिंदेंच्या शिवसेनेशी 2 जिल्ह्यात संबंध तोडू असाही इशारा. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीआधी महायुतीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध. इथे एका विशिष्ट पक्षाची सत्ता, दुसरा पक्ष पुढे जाऊ नये यासाठी प्रयत्न. भाजपच्या वैभव खेडेकर यांचा योगेश कदम यांना टोला. तर खेडेकरांच्या वक्तव्याला जास्त महत्त्व देत नाही, योगेश कदम यांचं उत्तर.
चारकोप विधानसभा मतदारसंघात मतदार यादीबाबत आणखी एक खुलासा. प्रभाग क्रमांक 19 मध्ये अनुक्रमांक 244 आणि 250 वर एकच व्यक्ती. चारकोप विधानसभेचे मनसे अध्यक्ष दिनेश साळवी यांची माहिती. रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी पवारांच्याच राष्ट्रवादीला मिळावी. पवारांच्या राष्ट्रवादीचे रत्नागिरी शहराध्यक्ष निलेश भोसले आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांची मागणी. हिंगोलीत आगामी निवडणूक स्वबळावर लढणार आमदार संतोष बांगर यांची घोषणा. तर परिस्थिती जशी तयार होईल त्यानुसार काम करणार. कार्यकर्त्यांच्या लढाईत जीव ओतून काम करू. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रभाग आरक्षणाची सोडत मंगळवारी होणार. 10 नोव्हेंबरच्या नियोजित तारखेत बदल करून 11 नोव्हेंबरला सोडत निघणार. सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांची सरकारकडून फसवणूक होत आहे. जुनी नुकसान भरपाई वजा करून सरकार शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करत आहे. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांचा आरोप. अण्णा बनसोडेंची राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सोलापूर शहर जिल्ह्यात संपर्कपदी नियुक्ती. आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंसोबत अण्णा बनसोडेंवरही सोलापूरची जबाबदारी असणार. आगामी निवडणुका जास्तीत जास्त कमळ चिन्हावर लढवल्या जाव्या असा आग्रह धरणार जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. जिथे महायुती होत नाही तिथे स्वबळावर लढणार गोरेंचं स्पष्टीकरण. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात शिवसेनेला धक्का. जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत 12 नोव्हेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार. रवींद्र चव्हाण जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार. धाराशिवच्या परंडा नगर परिषदेत तानाजी सावंत विरुद्ध माजी आमदार राहुल मोटे विरुद्ध सुजित सिंह ठाकूर अशी लढत होण्याची शक्यता. दरम्यान आपल्या विरोधात उभं करणाऱ्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. परंडा नगर परिषद निवडणुकीवरून सावंतांचा विरोधकांवर निशाणा. संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा. राऊतांवर मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू. संजय राऊत यांना उद्या डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती. संजय राऊत यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी कपालेश्वर महादेव मंदिरात अभिषेक ठाकरेंच्या सेनेकडून महादेवाला साकडं. स्थानिक निवडणुकीत कोल्हापुरात मविया एकत्र लढणार. जागा वाटपाबाबत सामोपचारानं चर्चा करून निर्णय घेण्यावर बैठकीत एकमत. मात्र सतेज पाटील यांना अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार. मुंबईत उमेदवार निवडीचा भाजपचा पॅटर्न ठरला. गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारी दिली जाणार. वॉर्डमध्ये निवडून येणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य. तर माजी नगरसेवकांच्या कामाचं मोजमाप करण्यासाठी 227 वॉर्डमध्ये भाजपनं निरीक्षक नेमले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोलीत विविध विकास कामांचं उद्घाटन. सिरोंचा इथल्या खासगी मेडिकल कॉलेजचं उद्घाटन. तर सिरोंचामध्ये महिला बालकल्याण रुग्णालयाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. नागपूर ग्रामीणमधील काँग्रेसची कालची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवली. प्रदेशाध्यक्षांचा निरोप डावलून मुलाखती घेण्यात आल्यानं बैठकीतील इच्छुकांच्या मुलाखतीही अवैध ठरवण्यात आल्या. व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. आगामी निवडणुका व्हीव्हीपॅटवर न घेण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला काँग्रेसचं आव्हान. काँग्रेसच्या याचिकेवर 4 दिवसात भूमिका स्पष्ट करा. नागपूर खंडपीठाचे निवडणूक आयोगाला आदेश. नागपुरात 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 2 आठवडे कामकाज चालणार. तर विधानभवन सचिवालयाचं कामकाज 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार. 2 आठवड्यांच्या सत्रात एकूण 10 दिवसांचं कामकाज. धाराशिवच्या उमरगा शहरात मतदार याद्यांमध्ये आढळली 505 दुबार नावं. याद्या दुरुस्त करण्याची सर्वसामान्यांची मागणी. 505 मतदार दुबार आढळल्यानं सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त. राज्य अल्पसंख्याक आयोग नितेश राणेंना नोटीस पाठवणार. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती. नितेश राणेंकडून वारंवार द्वेष पसरवण्याची भाषा. राणेंना नोटीस पाठवून खुलासा मागणार. प्यारे खान यांचं वक्तव्य. आशिया चषक ट्रॉफीचा वाद सोडवण्यासाठी आयसीसीकडून समिती स्थापन. भारत आणि मोहसिन नक्वी यांना समन्वयानं तोडगा काढण्याच्या सूचना. मोहसिन नक्वींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियानं दिला होता नकार. स्पेन भारताच्या पेट्रोलियम निर्यातीचं नवं केंद्र. भारताची स्पेनला झालेली पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीत 46,000% वाढ. सप्टेंबरमध्ये 513.7 दशलक्ष डॉलर्सची निर्यात झाल्याची माहिती. काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस. हिंदू मुस्लिम सरकारचे 2 डोळे. हैदराबादमध्ये पोटनिवडणूक प्रचारावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचं वक्तव्य. तर रेड्डींच्या वक्तव्यानंतर भाजपकडून टीका.
नागपुरात कंत्राटदार संघटनेला जुनी देयकं मिळाली नाही. कंत्राटदारांचं मागच्या हिवाळी अधिवेशनाचे 90 कोटी रुपये थकीत असल्याची माहिती. तर कंत्राटदार संघटनेकडून राज्य सरकारला सोमवारपर्यंत मुदत. न्यू माहीम स्कूलच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश. मनपाच्या या निर्णयाविरोधात 9 नोव्हेंबरला सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि पालकांना उपस्थित राहण्याचे शाळेबाहेर बॅनर. परंडा तालुक्यातील भोत्रा ग्रामपंचायत ग्रामसेवकाच्या कामाबाबत तीव्र असंतोष. ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. याबाबत ग्रामस्थांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांना दिलं निवेदन. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील पांगरा येथे तरुणाचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. ई क्लाससाठी राखीव जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी तरुणाचं शोले स्टाईल आंदोलन. प्रशासनाकडे मागणी करूनही प्रतिसाद न मिळाल्यानं तरुणाचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमधील शिवाजीनगरचा भुयारी मार्ग आज आणि उद्या बंद. पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिवाजीनगर भुयारी मार्गावर दुरुस्तीचं काम होणार. पुण्यातील राजगड तालुक्यातील पानशेत धरण परिसरात बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले. चांदर इथे बिबट्याच्या हल्ल्यात 3 शेळ्यांचा मृत्यू. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्याच्या भोर तालुक्यात यावर्षी सरासरीच्या 123% पाऊस. तालुक्यातील भूजल पातळीत 4 फुटांची वाढ झाल्याची नोंद. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल पातळीचं निरीक्षण. वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण. सोलापूरमधील विद्यार्थ्यांनी 1,500 फुटात भारताच्या नकाशाची प्रतिकृती साकारली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचं आयोजन. पुण्याच्या राजगड तालुक्यातील धामणोहोळ इथल्या संत सोमजीबुवा महाराजांची पायी दिंडीचं आळंदीकडे प्रस्थान. माऊलींच्या जयघोषात दिंडी मार्गस्थ. पुण्याच्या भोरमधील पिसावरे परिसरात भोर वनविभाग आणि बानआऊल बर्डिंग टीमकडून पक्षी निरीक्षणाचं आयोजन. पक्षी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं आयोजन. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून